काही ठेका घेतलाय का? कोण निवडून यायचं आणि कोणाला पाडायचं त्याचं? एवढी हिंमत आहे तर राजकारणात ये, लढव निवडणूक, कर उभे 288. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून मी ह्याला पाडणार त्याला पाडणार, तू काही ठेका घेतलायस का रे? कोणाची त्यांनी सुपारी घेतली आहे आणि कोणाच्या सुपारीवर ते चालतायत हे आता महाराष्ट्राला कळायला लागले. भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस या विषयामध्ये त्यांचा जो कल आहे तो सुपारी घेऊन सुपारी फोडण्याचा कल दिसतो. पैसे खायला तुला आम्ही सांगितले का? ज्यांनी तक्रार केली ती 2013चं प्रकरण आहे. त्याची तक्रार किती साली झाली ते पहा. पैसे तू कधी खाल्लेस ते पहा. लोकांचे खाल्लेले पैसे परत दे, लोक तक्रार मागे घेतील. अटक वॉरंट होतो हा न्यायालयाचा होतो. आता त्याला न्यायालयही मान्य नाही का? मी घाबरत नाही, मी न्यायालयात जात नाही. तू काय निजामशाह आहेस का? याला काय निजामाने सर्टिफिकेट दिलं का मराठीत तू ठरव म्हणून? आणि ह्याला काय बेलपत्र दिलंय का? हा ज्याच्या हातावर बेल ठेवणार तो मराठा आहे? मराठ्यांची कुळं ही वर्षानुवर्ष इसवी सणापूर्वीची, त्यामुळे ह्याला कोणी बेलपत्र दिलेलं नाही की ह्याचं बेलपत्र घेऊन तू मराठा आहे का हा मराठा आहे बघायचं. हा स्वतः काय होता आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला बोलायला लावू नको. आतापर्यंत त्याचा फार आदर केला, ह्याच्या पुढे आदर करणार नाही. त्याला आतापर्यंत कोणी उत्तर देत नव्हतं आणि प्रश्न विचारत नव्हतं, तेच त्याला आता टोचते. आतापर्यंत कोणी मराठ्यांनी त्याला विचारलं नव्हतं मी पाडून टाकतो, मी गाडून टाकतो, ह्याच भाषेत त्यांनी केली. म्हणजे आता त्याच्या रोज प्रश्नाचं रोज उत्तर आम्ही देऊ आणि रोज त्याला प्रश्न विचार. माझा एकच प्रश्न पुन्हा मनोज जरांगे पाटला नाही, देवेंद्र फडणवीसचं चुकलं कुठे ते येऊन चर्चा करावी. आरक्षण दिलं हे चुकलं का? मराठ्यांचं भलं करायचा प्रयत्न केला हे चुकलं का? आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न केला हे चुकलं का? उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आरक्षण दिलं नाही, नेरेटिव्ह सेट केला हे त्यांचं चुकलं का? मग पवार साहेबांना प्रश्न विचारू शकतो का? उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारू शकतो का? काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला प्रश्न विचारू शकतो का? कशासाठी देवेंद्र फडणवीसच्या मागे लागले? एक नेरेटिव्ह सेट करायचा, कोणाची तरी सुपारी घेऊन बोलत राहायचं. देवेंद्र फडणवीसांनी 2018 मध्ये आरक्षण दिलं ते चुकीचं होतं हे त्यांनी सांगावं जगासमोर येऊन, आणि चर्चेला यावं. हिंमत नाही चर्चेला येण्याची. अंतरवाळी सराटीत बसून राहिलेत, उपोषण करतायत. आम्ही म्हणतोय आम्ही तुमच्या आरक्षणाचा विरोध करत नाही, आम्ही तुमच्या उपोषणाचा विरोध करत नाही, परंतु सुपारी घेऊन केल्यासारखं बोलू नका. ज्यांनी तुम्हाला शब्द दिला, ज्या पवार साहेबांनी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं की आम्ही आरक्षण देणारच नाही, कुणबींमध्ये देणारच नाही, ओबीसी मध्ये देणारच नाही, त्या पवारांना विचारा ना, आम्ही तुमच्या बरोबर येतो. चला बारामतीला मोर्चा काढ, मी तुझ्या बरोबर येतो. पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मातोश्रीवर मोर्चा काढा, आम्ही बरोबर येतो. अरे प्रश्न तर विचारा. एक कोणतरी ब्राह्मण समाजाचा नेतृत्व जे तुम्हाला सहकार्य करतंय त्याला विरोध करायचा, त्याच्यासाठी बोलणारा कोण नाही म्हणून त्याला विरोध करायचा. आम्ही मराठे आहोत, आम्ही त्याच्या मागे खंबीर उभे राहू. तो चुकत नाहीये, चुकला तर त्यालाही प्रश्न विचार. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नये. राज्याचं देशाचं ते नेतृत्व आहेत, भविष्यातलं मोठं नेतृत्व आहेत, आणि मराठा समाजाला जर कोण न्याय देऊ शकतो तर तो फक्त देवेंद्र फडणवीस या राज्यात देऊ शकतो, याची आम्हाला ठाम ग्वाही.